श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. जेव्हा शुक्र या नक्षत्रात येतो तेव्हा पैसा, आकर्षण आणि संधी या तिन्ही गोष्टींमध्ये बदल दिसून येतो. विशेषतः 3 राशींसाठी हा काळ चांगला मानला जात आहे, ज्यामध्ये काम, कमाई आणि नातेसंबंधात सुधारणा होऊ शकते. मे महिन्याच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाचा बदल दिसून आलेला आहे. 9 मे रोजी शुक्र आपली चाल बदलून मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हे नक्षत्र मंगळाशी संबंधित मानले जाते, त्यामुळे शुक्र आणि मंगळाचा हा संयोग काही राशींना थेट फायदा देणारा ठरू शकतो. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते जेव्हा शुक्र या नक्षत्रात येतो तेव्हा पैसा, आकर्षण आणि संधी या तिन्ही गोष्टींमध्ये बदल दिसून येतो. विशेषतः 3 राशींसाठी हा काळ चांगला मानला जात आहे, ज्यामध्ये काम, कमाई आणि नातेसंबंधात सुधारणा होऊ शकते. पहिली रास पाहूया, मेष. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ पैशांच्या दृष्टीने दिलासा देणारा ठरू शकतो. कमाईचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसाय दोन्हीत संधी मिळू शकतात. विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील किंवा फायदेशीर संधी मिळू शकतात. नातेसंबंधातही जवळीक वाढेल आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुम्ही क्रिएटिव्ह क्षेत्रात असाल तर हा काळ आणखी चांगला ठरू शकतो. यानंतरची रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा बदल स्थिरता घेऊन येऊ शकतो. उत्पन्नात हळूहळू वाढ होण्याचे संकेत आहेत आणि बचतीकडे लक्ष जाईल. नोकरीत नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन मिळू शकते. व्यवसायातही फायदा होण्याची शक्यता आहे. जुनी मालमत्ता किंवा गुंतवणुकीतूनही लाभ मिळू शकतो. कुटुंबाचा सपोर्ट मिळेल आणि निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढेल. पुढची रास आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर आणि पैशांच्या बाबतीत चांगला मानला जात आहे. नोकरीत पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात आणि उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायातही नवीन संधी मिळू शकतात. जुने मतभेद संपतील आणि नातेसंबंध सुधारतील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या कामाने लोकांना प्रभावित करू शकता. एकूण पाहता हा बदल प्रत्येकासाठी सारखा नसेल, पण ज्या राशींसाठी योग तयार होत आहे त्यांच्यासाठी संधी नक्कीच मिळू शकतात. अशा वेळी घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून मिळालेल्या संधीचा योग्य फायदा घेता येईल. ग्रहांची स्थिती मजबूत असल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. राहूमुळे नवीन आणि वेगळ्या कल्पना येतील, ज्यामुळे तुम्ही नवीन पद्धतीने काम करू शकता. यामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. सुखसुविधा वाढतील. तुमच्या भविष्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, ज्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.